नमस्कार, जय महाराष्ट्र. काल शपथविधी पार पडली. त्या शपथविधीमध्ये आपल्याला दिसलं आणि अनुभवायला मिळालं, काही गोष्टींमध्ये डावलण्यात आलं. त्या विषयावरती आपल्याला आपले मत मांडायचे आहेत. काल शपथविधी पार पडली. त्या शपथविधीमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो कुठेही दिसले नाही. हे व्हॉट्सअपवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले की आज यांच्यासाठी एकनाथ शिंदे आज भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि बाळासाहेबांचे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे त्यांनी विचार पुढे नेण्यासाठी ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. परंतु भारतीय जनता पार्टीने कुठल्याही बॅनरवरती किंवा एकनाथ शिंदे यांनी कुठल्याही बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे फोटो दिसले नाहीत. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लाट उसळली, नाराजीची लाट उसळली आणि व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी निषेध नोंदवला. हे देखील आपल्याला काल पाहायला मिळालं. आणि मोदींनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शपथ घेऊन आले उपमुख्यमंत्री पदाचे आणि मोदींनी तिकडे त्यांच्याकडे दुर्लक्ष केला आणि फडणवीसनी पण दुर्लक्ष केला, अमित शहानी दुर्लक्ष केला. ते टी व्हीला दाखवण्यात आलं की त्यांनी हात जोडले तरी देखील त्यांनी तिकडे दुर्लक्ष करून त्यांना पुढे जावं लागलं. हे देखील मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअपवर, फेसबुकवरती व्हायरल झालं आणि निषेध मराठी माणसाच्या वतीनं नोंदवण्यात आलं. आज एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेना वाचवण्यासाठी गेले होते, हिंदुत्व वाचवण्यासाठी गेले होते. परंतु अजित पवार यांची एंट्री झाल्यानं त्यांची शिवसेना वाचवणं पण ते स्वतःचं पद पण वाचवू शकले नाही मुख्यमंत्री पदाचं. शिवसेना वाचवायचं तर सोडाच, आणि अजित पवार यांची एंट्री झाल्यामुळं एकनाथ शिंदे यांची पावर पूर्ण डावलून खच्ची करण्यात आली आहे. पूर्ण पावर त्यांची काही राहिली नाही आहे. या महायुतीमध्ये त्यांच्या महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची पावर अजित पवार यांची पक्षाची आणि अजित पवार यांची एंट्री झाल्यामुळं एकनाथ शिंदे हे पूर्ण खच्ची करण्यात आलं. त्यांना राजकारणातून खच्ची करण्यात आलं. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं, परंतु आज 12 दिवसांनी त्यांना तिथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे निवडायला लागले. एवढा टाईम लागला, परंतु हे देखील महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घेतलं आहे. आणि आज अजित पवार त्यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते बोलले की एकनाथ शिंदेने पाठिंबा देवो या ना देवो, मी 5 वर्षे पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांना दिला. म्हणजे बघा, पूर्ण खच्ची करण्यात आलं. आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते, थोडी ना थोडी महाराष्ट्राची बाजू मांडली असती, धरली असती. परंतु आता हे शक्य नाही आहे. आता मराठी माणसानं पुन्हा एकदा वोटिंगच्या माध्यमातून पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहण्याचं एक आता निश्चय आणि निर्धार केला आहे. आणि आज एकनाथ शिंदे यांना खच्ची करण्यात म्हणजे अजित पवार यांचे 41 आमदार आले आणि त्यांचे 32, आणि तिथे एकनाथ शिंदे यांची पावर पूर्ण संपली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक यांच्यासाठी अच्छे दिन येणार आहेत. तरी महाराष्ट्रातल्या सर्व शिवसैनिकांनी निष्ठावंताने मुंबई महानगरपालिकेच्या कामाला आपण जोराने लागलं पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.